कधी कधी ना बाळांनो, आपण देवाकडे काही मागतो पण ते लगेच मिळत नाही. तेव्हा मनात विचार येतो, देव ऐकत नाही का आपलं, की आपण काहीतरी चुकतं मागतोय. आज मी तुम्हाला माझीच गोष्ट सांगतेय, श्रद्धेची, संयमाची आणि खरी इच्छापूर्ती कशी होते याची. गेली 3 वर्ष मी रोज श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सारामृत वाचते आहे. ते फक्त पुस्तक नव्हतं हो, तो माझा रोजचा आधार होता. प्रत्येक पानात काहीतरी शिकायला मिळालं, काहीतरी सहन करायला. आणि मागील 1 वर्षापासून मी दत्त अनघालक्ष्मी व्रत नियमित करत होते, कालाष्टमीपासून. प्रत्येक व्रत करताना मनात एकच विचार असायचा, देवा, मी जे करतीये ते योग्य आहे ना. आणि मग आला तो दिवस, 21 जुलै ते 24 जुलै. स्थान पीठापूर. दिवस गुरुपौर्णिमा. मनात एकच इच्छा होती हो, अनघालक्ष्मीचं दर्शन. पण दर्शन काही होत नव्हतं. त्यावेळी मन खूप हळवं झालं होतं. मी स्वतःलाच विचारलं, इतकी श्रद्धा ठेवली, इतकं व्रत केलं, तरीही का नाही. आणि तेव्हाच मनात कुठून तरी एक आवाज आला, इच्छा मागून मिळत नाही बाई, ती पात्रतेनं मिळते. तेव्हा कळलं मला, देव आपल्याला नकार देत नाही, तो आपल्याला तयार करत असतो. आपल्या मनाला, आपल्या संयमाला, आपल्या श्रद्धेला. त्या क्षणी एक गोष्ट उमगली, इच्छा म्हणजे हट्ट नसतो, ती समर्पणातून जन्माला येते. आणि श्रद्धा म्हणजे सतत प्रश्न विचारणं नाही, ती शांतपणे वाट पाहणं असतं. आणि मग जे व्हायचं होतं ते झालंच. तो क्षण असा होता ना, की शब्द अपुरे पडले. डोळ्यात पाणी होतं आणि मन पूर्ण शांत. माझ्या लेकरांनो, एक लक्षात ठेवा, इच्छापूर्ती म्हणजे काही मिळणं नाही. इच्छापूर्ती म्हणजे आपण आतून बदलणं. जेव्हा आपण बदलतो तेव्हा देव स्वतः आपल्याकडे येतो. म्हणून जर आज तुमची इच्छा अजून पूर्ण झाली नसेल तर घाबरू नका हा. कदाचित देव तुम्हाला अजून थोडं घडवत असेल.